हे बघा नवरदेव माझं निघालं का आम्हाला. हे काय इकडे डबा भरलेला आहे मी. आणि आता अजून 10 मिनिटं टाईम आहे बरं का ह्यांना जायला. तर चाललंय ह्यांचं कुणाचं मेसेज आल्यात का काय आलंय का बघतात मोबाईलवरती. तर बघा मी कधीच असा व्हिडिओ काढला नाही बरं का. म्हणजे हे कामाला जाताना कधीच व्हिडिओ काढला नाही. पण एका कमेंटचं मला आज रिप्लाय द्यायचं या म्हणूनसाठी मी असा व्हिडिओ मला काढायला लागला. तर बघा तुम्हाला पहिले तर मी हे सांगते कमेंट काय आहे. तर एका लेडीजने कमेंट केलेला आहे की तुझा नवरा कुठं कामाला जात नाही आणि उगाचच तू नवऱ्याचं कौतुक सांगतीयस. तर आता पाठीमागच्या व्हिडिओला असं कमेंट आलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये मी काहीही माझ्या नवऱ्याचं कौतुक केलं नाही. तरी पण कसं काय तिला वाटलं काय माहिती मी कौतुक केलंय म्हणून. बरं आपण आपल्या नवऱ्याचंच कौतुक करणार ना कुठल्या पण गोष्टीचं. काय शेजारच्या माणसाचं कौतुक करणार आहे. तिला काय प्रॉब्लेम झाला हेच मला काय कळालं नाही. म्हणूनसाठी मला व्हिडिओ असा काढायचा नव्हता हे कामाला जाताना. पण नवीला जाणी मी व्हिडिओ काढला. आणि मी एवढं गरजेचं पण समजत नाही बरं का. म्हणजे कुणाला मी एवढं कमेंटचं रिप्लाय द्यायचं म्हणजे तिला एवढी महत्त्वाची समजत नाही मी. पण मला असं वाटलं रिप्लाय देणं हे गरजेचं आहे आता. कारण अशा बायका आहेत ना लय डोक्यावर पडलेले असतात. हे काय इकडं आर्या बघा 1 तास झालं नाश्ता करते या. तर बघा कमेंटद्वारे ती मला बोलली या. मग मी तिला व्हिडिओद्वारे असा रिप्लाय दिलाय ना तर मला नाही वाटत ती परत मला असं कमेंट करेल म्हणून. तर ऐका तुम्ही पण. तर बघा पुण्यात राहायचं म्हणलं ना तर काही सोपं नाही. सगळं बाहेरून विकत आणून खायला लागत या. आणि भाड्याचं रूम पोरं इंग्लिश मीडियमला शाळेला असल्यावरती नाही निदान नवऱ्याला 30,000च्या पुढून तरी पगार पाहिजे. नाहीतर दोघं पण नवरा बायकोंनी काम केलं पाहिजे तेव्हा कुठंतरी घर सुरळीत चालतं या. आता तुम्ही मला म्हणताल मग हे तू आम्हाला का सांगतीयस. तर बघा एक जणीचं असं कमेंट आलेलं आहे की तुझा नवरा काय कुठं कामाला नाही आणि उगचच तू नवऱ्याचं कौतुक सांगतीयस. तर मला पहिलं तर हसायला आलं. हसायला ह्या गोष्टीचं आलं की तुम्हाला व्हिडिओद्वारे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की सांगत पण असते आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला कळत पण असेल मी काय कुठं कामाला नाही धंद्याला नाही. मी घरातच असते या. आणि घरातलं काम झाल्यावरती जो बी काही टाईम भेटतो मला दुपारचा त्याच्यामध्ये मी व्हिडिओ काढत असते. तर मी तर काही कुठं कामाला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे पोरं माझी इंग्लिश शाळेला आहेत. आणि घर काय माझं स्वतःचं नाही. घर पण माझं भाड्याचं आहे. बरं नवरा जर कामाला नसला तर मग हे घर चालणार कसं काय. आणि सगळं मला विकतच घेऊन खायला लागत आहे बरं का. थोडंफार माझ्या माहेरून येतात मला काही गोष्टी. काही म्हणजे कडधान्य म्हणा तांदूळ म्हणा म्हणजे जे बी काय आपलं जे त्यांच्या शेतामध्ये पिकतं ते थोडंफार येतं मला. पण सगळं काही येत नाही. भाजीपाला म्हणा दूध म्हणा म्हणजे जे पुण्यामध्ये राहतं या त्यांना काय सांगायची गरज नाही की खर्च रोजचा आपला किती असतोय. आणि आपण मोठी माणसं एखादी गोष्ट नसली तरी ॲडजस्ट करू शकतोय. पण आपली लहान पोरं असल्यावरती त्यांना म्हणजे लागणाऱ्या गोष्टी आणायलाच लागतात ना. जसं की दूध म्हणा म्हणजे लहान पोरांना जे लागतंय खायला पिला ते लय नाही पण थोडंफार आपण आणून द्यायचं म्हणजे द्यायलाच लागत या. बरोबर का नाही. आता ती बाई मला म्हणती या की तू नवरा काय कामाला नाही आणि मग आमचं घर कसं काय चालतंय हे तू पहिलं मला सांग. जर नवरा कामाला नसला तर रूम भाडं मी कुठून देतीया. अजून घरात रेशन पाणी कुठून आणतीया. अजून पोरांचं शिक्षण कसं करतीया. हे पण जरा डोक्यात विचार घ्यावा ना. बरोबर का नाही. आणि नवऱ्याचं कौतुक आता नवऱ्याचं तर काहीच कौतुक केलं नाही मी. आणि काही जणांना असं पण वाटतं बरं का. बरेच येतात बरं का असे मला कमेंट की नवरासारखा झोपून म्हणजे 1-2 कमेंट असं पण आलेलं आहेत की ज्या पण वेळेस मी व्हिडिओ काढते तेव्हा ते झोपलेलं असतात.
मग जो माणूस फर्स्ट सेकंड अशा दुट्या करल तो सारखा असं ताटल्यागत बसूनच राहील का सांगा तुम्ही. मग त्यांना पण थोडंफार आराम पाहिजे ना. आणि तेवढ्यातून पण त्यांचं जर ते फ्री असलं तरच मी म्हणत असते काढता का माझ्या बरं व्हिडिओ. म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी पण मला त्यांच्या लय हातापाया पडायला लागतं. पण ज्या पण वेळेस ते असं वाटतं मला की बाबा आता ह्यांचा म्हणजे फ्रेश आहे ते, की ह्यांना कामाचा जास्त ताणतणाव नाही, तरच मग मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत असते. आणि झोपूनच म्हणजे जे माणूस कष्ट करतंय ते काय कामात पण तिथं पण उभं राहून आणि इथं आल्यावरती पण काय ते बसूनच मूर्तीसारखं बसूनच ठेवू होय त्यांना. हे पण आहे ना. आता नवऱ्याचं कौतुक काय बरं, माझं घर काही ही चालवती होई असं पण नाही. नाही शेजारी पाजारी माझ्या राहिला आहे किंवा ही मला रोज बघतीया, माझ्या नवऱ्याला रोज घरातच बघतीया. बरं नवरा जर घरामध्ये असला तर मी पण नाही ना कुठं कामाला ना. मी सांगितलं असतं ना की बाई माझा नवरा कुठेच कामाला जात नाही म्हणून सांगितलं असतं का नाही. पण आता ते रोज कामाला तिथं कशाला म्हणू की घरीच आहेत म्हणून ते बोलताना पण ह्या बायका आहे ना अशा बायका विचार करत नाहीत. आणि काही एखाद्याबद्दल काही माहिती नसतं या तरी पण मोखरच गावलं नाही तूच पळावतात. हे काय ह्या असल्या बिनडोक बायका. बरं ह्या बायकांना दुसरी कामं पण नाहीत ना. आपले शेजार पाजारची नाही कोण गावलं की ही काय तर सोशल मीडियावरती यायचं आणि उगच एखाद्याला माहिती नसतं एखाद्याबद्दल त्याबद्दल मोकरच काही पण बोलत राहायचं. बरं महानवरा नाही का जात का आम्हाला, मग तू मला घरातलं पुरवती का काही सगळं, घरातलं रेशन पाणी म्हणा पोरांचं शिक्षण पाणी म्हणा सगळं तू देती का काही. जरा आहे ना मी जाग्यावर ठेवून एखाद्याला कमेंट करावं बरोबर का नाही. तर बघा तिचं कमेंट अजून मी डिलीट नाही केलं, कमेंट तिचं हाय अजून हाय तसंच आहे. मला लय बोलायला येतंय पण एखाद्यावरती कामाला जाव किंवा नाही जाव ते आमचा प्रश्न आहे. आम्हाला आमचं कळतंय का तू देणार आहेस का आम्हाला, किंवा मानावरा जाव किंवा नाही जाऊ का आम्हाला, ते आमचं पर्सनल आहे ना. तू कायला एवढी मोकार पुढचं शीड हाणत येस काय का आम्हाला. कमेंट करताना ना जरा विचार करून करत जा. आणि बोलायचं लय येतंय मला बोलायला, म्हणजे काय आमना सामने असतीस ना तर तुला मग म्हणलं असतं की तूच माझ्या घरातला आता घर चालव. मानावर नाही ना जात कुठं कामाला तू माझं घर चालव. मग उचलायची जीभ आणि लावायची नसती टाळ्याला. ज्या माणसाबद्दल माहिती आहे ना तेवढंच बोलायचं असतं. वज मोकार पुढचं नाही रान हाणायचं नसतं. या काय बोलावं असल्या बिनडोक बायकांना तुम्हीच सांगा. आता कमेंट आहे बरं का, अजून कमेंट काय मी तिची डिलीट केली नाही आणि तिला ब्लॉक पण केली नाही, कारण मला व्हिडिओद्वारे तिला उत्तर द्यायचं होतं आणि व्हिडिओद्वारे मला काही दाखवायचं नव्हतं बरं का हे कामाला जाताना. पण झालं असं की मी कधीच दाखवलं नाही बरोबर का नाही. आणि ज्या पण वेळेस त्यांचं सेकंड सीप असती या किंवा फर्स्ट सीप असती या त्यावेळेस ते दुपारचं घर येतात तेव्हाच माझे व्हिडिओ असतात. असं नाही ना की व्हिडिओमध्ये सतत महानवरा असतो या. मी तर आत्ता महानवऱ्याला ह्यांना दाखवायला लागले सोशल मीडियावरती. त्यांना हे आवडत नाही बिलकुल सुद्धा. आणि मला सुद्धा अडवत नाहीत बरं का ते की व्हिडिओ तू काढायचं नाहीस म्हणून. मला पण कधीच मला म्हणत नाहीत बरं का की व्हिडिओ नको काढूस म्हणून. पण त्यांना आवडत नाही सहसा एवढं. पण मी बळजुबरीने घेते, म्हणजे बळजुबरीने म्हणजे की त्यांना जर फ्री टाइम असला तरच मी म्हणते की या म्हणून व्हिडिओमध्ये. तुम्हाला सांगितलं ना आता थोड्या वेळापूर्वी. आणि कामाला नाही गेल्यावरती घर कसं चालणार हे तर काय बायकांना म्हणजे त्या बाईला कळायला पाहिजे ना की कामाला जर ही जनावर नसला जात तर मग हे घर कसं काय चालणार असं पण आहे ना. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. मला वाटतं ह्या व्हिडिओद्वारे तिला उत्तर मिळालेलं आहे. तिने फक्त तेवढंच कमेंट केलेलं आहे. पण मी पण तिला इतकं मोठं लेक्चर दिलेलं आहे. आता मला नाही वाटत की ती मला परत कमेंट करेल म्हणून कदाचित आहे ना. आणि होतंय असं बरं का ज्या पण वेळेस आहे ना कमेंट मला चुकीचं वाटतंय ना त्यावेळेस मी त्यांना रिप्लाय देते ना तर ती माणसं आहेत ना डायरेक्ट त्यांचं कमेंट डिलीट करून टाकतात. असं पण होतंय. सहसा मला अशा चुकीच्या कमेंट येत नाहीत बरं का. पण ही काय अशा डोक्यावर पडलेल्या बायका आहेत ना ह्यांना काही माहिती नसतं. ह्याच अशा बिचालेगत वागत आहेत.